आपल्याकडे जी ही इंडस्ट्रियल प्रेस आहे, आत्ता ही गरम आहे कारण खूप सारे ब्लाऊज प्रेस केलेले आहेत. तर या प्रेसबद्दल किंवा ह्याच्या क्वालिटीबद्दल मला वारंवार विचारलं जातं. सध्या ट्रेंडिंग काय आहे आपल्या पेजवर, तर ही आपली सिल्टीची प्रेस आहे. इतका भन्नाट परफॉर्मन्स आहे असं सांगू. परत हा व्हिडिओ टाकण्याचं कारण, लास्ट टाईम मी रिसेंटली व्हिडिओ टाकले होते तेव्हा मला बऱ्याच ताईंनी हे मेसेज केलेले, हे DM केलेले की ताई हिची कॉस्ट सांग. मी कॉस्ट ऑलरेडी व्हिडिओ सांगितली होती, परत ही कुठून घेतलेली आहे, ह्याची लिंक काय आहे, हे सगळं विचारलं होतं. तर म्हटलं चला आत्ता ना, आणि हाही महत्त्वाचा एक डाऊट होता त्यांच्या DMमध्ये की ताई ही प्रत्येक प्रकारची क्वालिटीची ब्लाऊज प्रेस करू शकते का, म्हणजे प्रत्येक कपडा हा व्यवस्थित प्रेस होऊ शकतो का. तर आता मी खूप साऱ्या टाईप्स ऑफ फॅब्रिक्सचे ब्लाऊज शिवलेले आहेत, तर ते मी तुम्हाला वेगवेगळ्या नावानुसार सांगणार आहे. कारण जस्ट बघा इकडे सगळ्या ब्लाऊजांना प्रेस केलेलं आहे आणि तुम्हाला आता हे एक एक ब्लाऊज 1 बाय 1 त्याची क्वालिटी, त्याचा फॅब्रिकचं नाव आणि प्रेस केल्यानंतर त्याचा लूक, म्हणजे सगळ्यांना प्रेस करताना काहीही प्रॉब्लेम येत नाही. स्टीम प्रेस आहे आणि भन्नाट रिस्पॉन्स आहे, मी पुन्हा सांगेन. तर ही मी कशी आणि कुठे घेतली हे तुम्हाला लास्ट सांगणार, त्याच्यावर ब्लाऊज एकदा बघून घ्या. तर हे एवढे सगळे ब्लाऊज आहेत, ह्याचे वेगवेगळे फॅब्रिक आहेत, वेगवेगळा कपडा आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे हे सगळे ब्लाऊज आहेत. त्याचे कपडे जे आहेत ते तर 1 बाय 1 मी तुम्हाला सांगते आहे की कोणता कपडा कसा आहे आणि त्यांना प्रेस बघा. प्रेससुद्धा तुम्हाला दाखवते की ब्लाऊजला प्रेस केल्यानंतर लुक कसा चेंज होतो आहे. तर हे आहे नारायणपेठ पैठणी जी म्हणतो आपण, ते ब्लाऊज आहे आणि परफेक्ट त्याचं फिनिशिंग दिसत आहे तुम्हाला प्रेस केल्यानंतर. हे आहे ब्रॉकेट सिल्कची पैठणी आहे, याचासुद्धा लुक तुम्ही पाहताय प्रेस केल्यानंतर प्रॉपर झाला आहे. फक्त थोडंसं मला पटापट दाखवावं लागेल. ही बघा कांजीवरम सिल्क आहे, प्युअर चेन्नईवरून आणलेली प्युअर सिल्कमध्ये कांजीवरम साड्या आहे. याचासुद्धा प्रेस तुम्ही बघू शकताय, सगळ्यात नाजूक कपडा तरीसुद्धा खूप छान प्रेस झालेला आहे. हा आहे बनारसी सिल्क. आता हे अर्जंटचं ब्लाऊज आलं होतं काल, ते मला शिवून द्यावं लागलेलं आहे कारण अगोदरचे ब्लाऊज त्यांचे होते तरीसुद्धा हा ब्लाऊज त्यांना अर्जंटचा आहे. सो हा बनारसी सिल्क आहे, तरीसुद्धा कपडा प्रॉपर प्रेस झालेला आहे. त्यानंतर हा जो कपडा आहे तो आहे माहेश्वरी सिल्क. माहेश्वरी सिल्क सध्या ट्रेंडिंगला आहे आपल्या प्रेससारख्याच. सो खूप रिच आणि खूप नाजूक कपडा आहे, खूप कॉस्टली पण आहे. ह्याचीसुद्धा क्वालिटी तुम्ही प्रेस झाल्यानंतर पाहू शकता किती सुंदर प्रेस झालेला आहे. त्यानंतर हा आहे लिनन कॉटन, कॉटनचा राजा लिनन कॉटन. सध्या समर सीझनमध्ये इतका ट्रेंडिंग चालतो हा क्लॉथ जो आहे तो. ह्याचंसुद्धा फिनिशिंग तुम्ही बघताय, प्रेसनी प्रॉपर झालेले आहे. प्रत्येक ब्लाऊजमध्ये त्याचा वेगळा वेगळा टच आलेला आहे त्याच्या कामानुसार. प्रेसचं काम जे आहे ते. हे आहे पैठणी, लोटस पैठणीमधला हा सिल्कचा कपडा आहे. ही सुद्धा कॉस्टली साडी आहे. लोटस पैठणी जसं म्हटलं याला लोटसची बॉर्डर आहे बघा. ही सुद्धा सध्या ट्रेंडमध्ये असलेली साडी आहे, त्याचंसुद्धा फिनिशिंग तुम्ही पाहताय. त्यानंतर ही आहे डिझायनर पार्टीवेअर साडी. हा कपडा तर खूप नाजूक असतो, तरीसुद्धा ह्याला प्रेस करताना काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. स्टीम प्रेस असल्यामुळे प्रॉपर सेट झालेला आहे ब्लाऊज. प्रिन्स कटचा ब्लाऊज तुम्ही दोन्ही सेटनं पाहू शकता. त्यानंतर हा येतो साऊथ कॉटन. साऊथ कॉटनची जी साडी आहे, कॉटन सिल्क आपण म्हणू शकतो. हा तर ट्रेंड कधीच जात नाही, तुम्हाला माहीत असेल. सो ह्याच्यासुद्धा फिनिशिंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे. आणि हे सगळा जो आहे फक्त माझ्या कामाचा कमाल नसून हा सगळ्या आपल्या प्रेसचा कमाल आहे. आणि ह्या प्रेसमुळे किती टाईपचे तुम्हाला फॅब्रिक दाखवले बघा, त्याचे मी ब्लाऊज शिवलेला आहेत आणि तरीसुद्धा कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रत्येक कपड्याला इतकं जपते ती प्रेस आणि इतकं व्यवस्थित सेट करून ठेवते ना की काय सांगू, त्याचं कौतुक नाही का. खूप सुंदर काम होतं, मला प्रचंड आवडते. सो तुम्हाला आता डाऊट असेल तर तो क्लिअर करते आहे. तुम्हाला ही प्रेस मी कुठून घेतली हे सांगते. मी ही ऑनलाईन ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे. कुठलंही ब्रँडिंग इथं चालू नाही आहे. तुम्ही कुठेही ऑनलाईन ऑफलाईन जाऊन घेऊ शकता. आणि ही माझी जवळपास 9,5-10 हजाराची प्रेस आहे. आता तुम्ही तुमच्या बजेटनुसार ती गोष्ट ठरवू शकता की कितीला घ्यायची आहे. पण खरंच एकदा इन्व्हेस्ट केलात ना तर तुमचा बिझनेस अगदी असा झुपकन वरती जाईल आणि खरंच तुमच्या कामाची क्वालिटी वाखणली जाईल, चांगली येईल. सो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील लाईक, शेअर आणि फॉलो.